जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्या पाठीमागील कारणांचा जर विचार केला तर एकनाथ खडसे आणि त्यांचा परिवार हा ज्या पद्धतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा नेहमीच होत असतात. यावेळेला देखील एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खिवलकर या पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याकडनं मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रचारार्थच आज एकनाथ शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि त्यानंतर रोहिणीताई खडसे यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. ताई, काय सांगाल? एकनाथ शिंदे हे आज प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले होते. पहिली प्रचाराची सभा असं म्हणता येईल आपल्याला आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्यात. तुम्ही कसं बघताय त्यांच्या या सभेकडे? आज खरं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री महोदय हे माझ्या मतदारसंघामध्ये आलेले आहे. मला असं वाटतं की हेच माझ्या विजयाची नांदी समजावी लागेल. कारण 3-3 वेळा मुख्यमंत्री महोदय जर एखाद्या मतदारसंघात जात असतील तर त्यांना ह्या मतदारसंघामध्ये विजयाची शाश्वती नाही असंच मी पकडते. पण त्याचबरोबर एक खंतही वाटली की जिथे संपूर्ण महाराष्ट्रभर ते लाडकी बहीण म्हणून प्रचार करतायत, तर त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रचाराची सुरुवात देखील त्यांना एका लाडक्या बहिणीच्या विरोधात सभा घेऊन सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर ते लाडक्या बहिणीचा दुहा देतात लोकांना. हे मला असं वाटतं हे खेदजनक आहे. लाडकी बहिणी योजना हीच विरोधकांची खरे तर पोटशुळा आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभवाचं संकट त्यांना डोळ्यासमोर दिसतंय, अशी सुद्धा प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या ह्या वक्तव्य जेव्हा ते करत होते त्यावेळेसचे जर व्हिडिओ काढले तर ह्याच सभेमधल्या माझ्या लाडक्या बहिणी सभा सोडून जातानाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि ते व्हिडिओ त्यांनी बघावेत की ह्या लाडक्या बहिणींना देखील ते वक्तव्य केली गेलेली वक्तव्य मान्य नाहीत आणि त्यांच्यावरती विश्वास नाही. हेच माझ्या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलंय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना 1500 रुपयाचं महत्व काय, असा सवाल त्यांनी एक उपस्थित केलेला आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यापेक्षा मी एक महिला म्हणून जन्माला आली आहे आणि मला माहिती आहे की एकीकडे जर मला 1500 रुपये दिले जात असतील आणि त्याचबरोबर माझ्या खिशाला कात्री लावून महागाई वाढवून माझ्या घरातून पैसा वसूल केला जात असेल तर माझ्या माता भगिनींना संसार चालवताना किती अडीअडचणी येतात हे मी जवळून अनुभव करू शकते, कारण मी एक महिला आहे. मी माझ्या माता भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करणार, त्यांच्यासाठी भांडण्याचं पण काम करणार आणि त्यांच्या समस्या मांडण्याचं पण काम करणार. आज जी महागाई या सरकारने वाढवली आहे तिथे माझ्या माता भगिनींना संसार चालवणं देखील कठीण होत आहे. लाडक्या बहिणीच्या येणाऱ्या पैशाचा कितपत आनंद प्रत्येकीने साजरा करावा. जेव्हा 1500 रुपये तुम्ही देताय तेव्हा 5000 रुपये त्यांच्या खिशातून काढून घेण्याचं करंटे काम पण सरकार करतंय की. ताई, या सगळ्यामध्ये एक मागच्या वेळेला आपल्याला ज्या पराभव स्वीकारावा लागलेला होता, चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली होती. आपण भाजपकडनं त्यावेळेला उमेदवार होता. यावेळेला चंद्रकांत पाटील कोणत्या पक्षाचे उमेदवार राहतील याची चर्चा होती. एकनाथ शिंदेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केलेली आहे. पक्ष जरी सांगितलेला नसले तरी त्यांना विजयी करा महायुतीचे उमेदवार म्हणून असं सांगितलेलं आहे. त्यांच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघताय? आजच्या सभेच्या आणि त्यांच्या विधानाचं एवढंच मी अर्थ काढेल की अजूनही त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष हा ठरलेला दिसत नाही. जसं आम्ही ठामपणे सांगू शकतो की आमचं ठरलंय, आमचं तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहेत हे ठरलंय. तसं समोरच्यांचं अजूनही ठरलेलं नाही. चला, भविष्यात लवकरच ठरवतील. त्यांना शुभेच्छा. तुमची उमेदवारी पक्की झालेली आहे, पक्षाने ठरवले? गेल्या 4 वर्ष आधी आणि त्याच्या नंतरही अनेकदा जेव्हा जेव्हा माझ्या मतदारसंघात सभा झालेल्या आहे, माझ्या पक्षाच्या नेतेगणांनी माझी उमेदवारी आधी जाहीर केलेली आहे. त्याच विश्वासावरती मी गेले 4 वर्ष झाले या मतदारसंघात काम करते आणि मला आनंद आहे की माझा पक्ष, माझे नेते माझ्यावरती जो विश्वास दाखवत आहेत त्यासाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहील. तर या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या नणंद आहे, त्या भाऊजाई आहेत, त्या कोणत्या बाजूने राहतील असं वाटतंय तुम्हाला? कारण पक्ष वेगळे आहेत, एकाच परिवारामध्ये 2 पक्ष आहेत आणि त्यामुळे खरं तर लोकांमध्ये नणंद भाऊजाईचा राजकीय संघर्ष चर्चेला पाहायला मिळतो. तुम्हाला काय वाटतं, रक्षाताई कोणत्या बाजूने असतील यावेळी? मला एवढंच सांगायचं आहे की मी
ह्या मतदारसंघामध्ये लढत असताना माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन मी लोकांपर्यंत जाणार आहे. ज्या 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे, त्या सगळ्या ज्यांच्यासाठी आंदोलनं केली, मोर्चे काढलेले आहेत, हे अनेक समस्या लोकांच्या आहेत, अडीअडचणी आहेत, त्यांच्यासाठी मी जे लढले, ते सगळे विषय घेऊन मी माझ्या लोकांपर्यंत जाणार आहे. समोर कोण असेल, माझ्या विरोधात कोण असेल, ह्या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतेगणांसोबत आमच्या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत घेऊन ही निवडणूक लढवणार आहात. या निवडणुकीमध्ये तुम्हाला किती वाटतंय की विजय आपला होईल? महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील असतील, हे जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे. मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या नेतेगणांच्या आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांवरती असलेल्या विश्वासावरती हे ठामपणे सांगू शकते की आमचा विजय हा निश्चित आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माझा विजय हा जनतेच्या आशीर्वादाने नक्की होईल. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, ते लोक उभे राहतील, हा मला विश्वास आहे. गेल्या 40 वर्षांपासून एकनाथ खडसे हे सातत्यानं उमेदवारी करत आले, नेते म्हणून निवडणुकांमध्ये निवडणुका लढत आले. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आपण आता यापुढे निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी घोषित केलेलं आहे. त्यांचा वारसा तुम्हाला चालवायची जबाबदारी आहे. हा वारसा तुम्ही समर्थपणे चालवाल पुढे असं वाटतं की? मी त्यांच्या मार्गदर्शनामध्येच राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या संस्कारामध्ये मी ह्या राजकारणात काम करत आलेली आहे. या जनतेमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा हा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र हा आमचा परिवार म्हणून आम्ही काम करतो. इथे कुठेही नेता किंवा कार्यकर्ता असा भेदभाव नाही आहे, तर हा सगळे आम्ही एकमेकांच्या परिवारातले सदस्य आहोत. त्यामुळे हे सगळ्यांची साथ मिळेल, सगळ्यांच्या साथीने ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र पुढे जाऊ आणि जे काही कामं आदरणीय नाथाभाऊंच्या काळामध्ये अपूर्ण राहिली असतील, सिंचनाचे प्रकल्प अनेक काही अपूर्ण राहिलेले आहेत, काही मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलं की उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीच्या ज्या जागा आहेत त्या विजयी होतील. अशा आव्हानाला महाविकास आघाडी कसं सामोरं जाते किंवा त्याचं भवितव्य काय असणार? त्यांनी तशी अपेक्षा ठेवणं काही गैर आहे मला असं वाटत नाही, कारण ते त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी वक्तव्य करू शकतात. पण आज जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही जे बघतो आहे ते महाविकास आघाडीसाठी उत्तम वातावरण आम्हाला बघायला मिळत आहे. आज महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष ज्या ताकदीने लढतो आहे आणि आमच्या पाठीशी जनता आहे आणि जनतेची साथ आमच्या सोबत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जास्त मोठ्या संख्येने निवडून येतील आणि हा आमचा विश्वास आहे. या होत्या रोहिणी खडसे खेवलकर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीसाठी उत्तम वातावरण आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.